नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. वैजापूर सावखेडगंगा देशाचे रक्षण करणारे फौजी यांच्या घरच्यांना न्याय मिळेल का? हिंगोणी हा 2 गावांना जोडणारा शेतकऱ्यांसाठी गाडीमार्ग म्हणून वापरात असलेला तसेच नकाशा शीटमध्ये नमूद असलेला व लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून वहितीखाली आणून गिळंकृत केलेला 15 फूट रस्ता त्वरित अतिक्रमण हटवून वहिवाटीकरिता उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी आमरण उपोषणाला बसण्याबाबत उपोषणकर्ते मीनाबाई ज्ञानेश्वर नरोडे, मथुराबाई राधाजी नरोडे, भागीरथीबाई बबन पोटे, मनीषा दादासाहेब नरोडे, सविता अंबादास तुपे, मंदाबाई भाऊसाहेब नावले या 5 महिला आमरण उपोषणाला बसलेल्या असून त्यांना न्याय मिळेपर्यंत उपोषण चालूच राहणार. उपोषणाचा 3रा दिवस. बर सावखेडगंगा ते हिंगोणी पर्यंत त्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले शेतकऱ्यांनी, तो तुम्हाला मोकळा करून पाहिजे. मोकळा पाहिजे. या आजीचं थोडक्यात असं म्हणणं आहे, 90 वर्षाची आजी आहे, आपण बघत आहात. ही जर वेळ या ज्येष्ठ नागरिकावर येत असेल तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करून या आजीला न्याय देण्याची विनंती आहे. अन्यथा याच्यापेक्षा उग्र आंदोलन करतील असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. कोण बोला पुढं? सैनिकांच्या आई माजी सैनिकांच्या आजी सैनिकांच्या आजी नाव सांगा. मीना ज्ञानेश्वर नरोडे. मोठे बोल. मीना ज्ञानेश्वर नरोडे यांचं असं म्हणणं आहे की माझं शेत आज पडीत पडलेलं आहे. माझा भाया एकटा लढत असताना कोणीच त्यांना पाठीमागं पाठिंबा देत नाहीये. मी बाया माणूस, माझे मालक 2006 ला वारलेले, ते भावाची साथ तुटल्यामुळे बाकीच्यांनी सगळ्यांनी पोची ओळखली तर आम्हाला कोणी साथ द्यायला कोणी उपस्थित राहत नाहीये. अशी माझी विनंती आहे. माझ्या वावरासाठी मला रस्ता पाहिजे अशी विनंती फक्त माझी. हे वावरा म्हणजे तुम्हाला वावरात जायला तर रस्ता नाहीये. आज माझं शेत पडीत पडलेलं आहे. आज 2006 पासून माझे मालक वारल्यापासून मला अतिक्रम केलेलं आहे त्या रस्त्याला. माझं शेत तसं पडीत पडलेलं आहे. उपोषणाचा कितवा दिवस आहे आज? 3रा आहे. 3रा दिवस आहे उपोषणाचा आज. काय प्रशासनाला काय सांगू इच्छिता? मला रस्ता पाहिजे, माझ्या शेत पडीत नकोय असं माझं म्हणणं आहे प्रशासनाला. तर माझे बाया समजा पडीत, त्यांचं शेत आज जरी पडीत नसन, माझं पडीत आहे, तर मी बाया माणूस पडले, माझं मालक वारलेले, माझं शेतामध्ये मी आऊत फाटे कसे नेणार? त्यांनी मटेरियलच्या गोण्या शेतीमध्ये कशा न्यायच्या तिथे डोक्यावर नेते एक एक गोणी करून. तसं माझं न्यायला कोण आहे? मी एकटी पडले बाया माणूस. माझं म्हणणं आहे का माझ्या शेतीला मला रस्ताच पाहिजे. रस्ता झाल्याशिवाय मी इथून उठणार पण नाही, उपोषण सोडणार पण नाही. नाव सांगा. भागीरथीबाई पोटे. भागीरथीबाई पोटे. मोठे बोला. भागीरथीबाई पोटे. भागीरथीबाई बबनराव पोटे. मी उपोषणाला बसलेली आहे. माझा मुलगा सैनिक आहे. माझा मुलगा देशासाठी एवढा लढतोय, देशासाठी एवढा करतोय. त्यांचे आई बाप आज त्यांना वावरात जाऊन देत नाही त्या लोक शेतकरी. आम्हाला रस्त्याची मदत पाहिजे. जे आमचा हक्काचा रस्ता आहे तो पाहिजे ना आम्हाला. आपण बघत आहे जे देशाचं सैनिक आहे ते देशासाठी तिकडे आपलं लढतात देशासाठी, तर त्यांच्या कुटुंबावर ही वेळ आली तर माझं प्रशासनाला सांगणं आहे, आपल्या सैनिकी कुटुंबाला जर न्याय मिळत नसेल तर यांनी जायचं कुठं? तर प्रशासनाला विनंती आहे, योग्य तो या सैनिक कुटुंबाला न्याय द्यावा आणि त्यांचा रस्त्याचा मार्ग मोकळा करावा. मंडल अधिकारी शिंदे साहेब जोडलेले आहेत. काय साहेब आमरण उपोषण बद्दल 2 शब्द बोला. मीनाबाई राधाजी नरोडे यांनी 24 तारखेला जो नकाशावरचा रस्ता आहे, नकाशावरचा जो रस्ता आहे तो मोकळा करण्याबाबत अर्ज दिलेला आहे. त्याची माहिती पूर्ण प्रशासनाला दिलेली आहे आणि प्रशासनाकडून सदर रस्त्याबाबत जी योग्य ती कारवाई ती प्रोसेस सध्या चालू आहे. त्याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी भेटी देत आहोत आणि तहसीलदार साहेबांना सगळी जी इथली माहिती आहे ती कळवलेली आहे. किंवा असा असा रेकॉर्ड आहे, असा असा नकाशा आहे, त्यांनी कळवलेली आणि ती पुढील कारवाई आता होईल. आता शासकीय कारवाई आहे ती होईल. धन्यवाद. तुमचं? माझे नाव साहेबराव मुरलीधर खटाणे, राहणार सावखेडगंगा, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर, जुना नाव औरंगाबाद. तर कारगिलच्या लढाईमध्ये माझा मुलगा सुद्धा लढाईला होता. तो आता रिटायर झालेला आहे, घरी HL मध्ये नोकरी करतो.
आम्ही 2018 पासून हिंगोली कांगोली रस्ता या रस्त्याकरता कोर्टात केस चालवली, तहसीलदारला अर्ज केले, कलेक्टर ऑफिसला केस चालली 2 वर्षे. नंतर कोर्टात गेलो तरी आमच्याकडून न्याय मिळाला नाही, कारण मोठमोठ्या लोकांनी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि बोरणारे सरांनी विशेषतः त्याचे जास्त हस्तक्षेप करून तो रस्ता बंद पाडलेला आहे. तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की असे रस्ते चालू झाले पाहिजे. हा 55 जिल्हा परिषद ग्राम मार्ग हा रस्ता एका शेतकऱ्याने बंद केलेला आहे. तर तो सर्वे नंबर 87 असून त्याचा गट नंबर 144 45. तर 3 जर केला तर रस्ता त्याच्यातच आहे आणि गटामध्ये तिकडे रस्ता दुसरीकडून दाखवलेला आहे. ही चूक झालेली आहे भूमी अभिलेखची, तर ती चूक दुरुस्त करायला पाहिजे. तर ते दुरुस्त करण्याचं लक्षात घेतलं नाही. त्यावेळेचे अधिकारी तहसीलदार सुमनबाई मोरे यांनी त्या त्या लोकांकडून पैसे खाऊन तो रस्त्याचा निकाल चुकीचा दिलेला आहे. तरी वर सुद्धा अधिकाऱ्यांची पाठीमाग त्यांनी धावपळ करून त्यांच्यावर दबाव आणून जिल्हा कलेक्टर अप्पर जिल्हा अधिकारी संगीता सानप मॅडम औरंगाबाद त्यांच्यावर सुद्धा दबाव आणला. त्यांनी जर आमच्या बाजूने तो न्याय लिहिला होता, परंतु त्यांच्यावर दबाव टाकल्यामुळे त्यांनी तो कॅन्सल करून आमच्या विरोधात निकाल दिला. हा रस्ता हा पूर्वापार चालत आलेला आहे. 1327 फसली असं नकाशावर त्याचा नमूद केलेला आहे. ती भाषा आम्हाला समजत सुद्धा नाही, अशी भाषा आहे त्या नकाशावर. तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष करून विशेषतः लक्ष देऊन हा रस्ता चालू करण्यात यावा. आम्हाला स्वतःला त्या जमीन मालकाने गांधीवर शिव्या दिलेल्या आहेत, घोडे लावलेले आहेत. याला साक्षीदार दादा भाऊ आणि इतर आमचे जोडीदार होते. तर आम्ही त्यांच्या वावरात सुद्धा गेलो नव्हतो तरी शिव्या दिल्या. तर हे शासनाला कसं काय खपत? शासन कोणाचं? हे आपल्या देशामध्ये अंधा पिस्ता आहे आणि कुत्ता पीठ खात आहे अशी तर आहे. तर मित्र हो, प्रशासनाला माझी तुमच्या सर्वांच्या वतीनं अशी विनंती आहे की रस्ता काढून द्यावा. 90 वर्षाच्या आधी माझी आजी सैनिक अजय नरोडे यांच्या आजी 90 वर्षाचे आहे, त्यांची आई बसलेली आहे, चुलती बसलेली आहे. आणि तुमच्या मुलाचं नाव काय? संजय पोटे. संजय पोटे यांची आई भागीरथाबाई बबन पोटे, तसेच अंबादास मंडळी नाव सविताबाई या सुद्धा या उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्यांचा मुलगा बबनराव कारभारी पोटे यांचा मुलगा हा सुद्धा मिलिटरीत आहे. आणि या मिलिटरी मॅनच्या लोकांना जर रस्ता नाही, त्यांच्या आईबापाला रस्ता नाही, तर मग हे शासन, ही लोकशाही कसली, ही हुकुमशाही आहे का दडपशाही आहे हेच आम्हाला समजत नाही. तरी पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती करतो की हा रस्ता झालाच पाहिजे. बस, धन्यवाद. हो न्यायला ना वाचा पाडा अरे हे ना मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचले पाहिजे. जेवढे होतं होईल तेवढे वर पोहोचवले. मी ठाकूर धोंडराम सिंग राजपूत. मी समाजसेवक आहे आणि देशामध्ये समाजामध्ये जे गोरगरीब दीनदुबळे यांच्यावर अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतो. आज मी या ठिकाणी ऑल इंडिया सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस हे जे सेवानिवृत्त जवान आहेत आणि या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आमच्या भगिनी आहेत, मग मीनाबाई ज्ञानेश्वर नरोडे असेल, मथुराबाई राधाजी नरोडे असेल, भागीरथीबाई बबनराव पोटे, सविताबाई अंबादास तुपे, मंदाबाई भाऊसाहेब नावले, ह्यांचे जे कुटुंबीय आहे देशाचं रक्षण करतायत. आणि शेती जगली तर देश जगेल. शासनाचं धोरण आहे की पाननमुक्ती किंवा जिथं ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल तो शासनानं उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून शेती पडीक पडू नये
आणि त्या कसणाऱ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, हे शासनाचं धोरण आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या आमच्या भगिनी बसलेल्या आहेत, सावखेड गंगा ते हिंगोली हा जो 2 गावांना जोडणारा रस्ता आहे, हा अधिकृत शासकीय रस्ता जर अतिक्रमण करून जर तो गिळंकृत करण्याचा प्रयत्न असेल तर तो शासनानं हा ताबडतोब याची चौकशी करावी आणि हा रस्ता मोकळा करून ती शेती जी आहे, शेती जगली तर देश जगेल, देश जगला तर माणसं जगतील, माणसं जगली तरच या देशाचं अस्तित्व टिकेल. आणि म्हणून जे देशाचं रक्षण करतायत, जे सैनिक देशात सध्या कार्यरत आहेत, त्यांच्या कुटुंबियावर जर असा अन्याय होत असेल तर त्यांनी शेती कशी कसावी. जय जवान जय किसान असा एक नारा असतो आपला. जवानांचा जय जयकार करतो, किसानांचा जय जयकार करतो. आणि जवान हे सीमेचं रक्षण करत आहेत आणि किसान म्हणजे त्या जे जवान आहेत त्यांच्या कुटुंबियाला जर असा त्रास होत असेल, शेतात जाण्यासाठी अडवणूक होत असेल आणि काही जे स्वार्थी व्यक्ती हा 15 फुटाचा जो रस्ता आहे हा जर गिळंकृत करत असतील आणि त्या शेतामध्ये जाण्याला त्या मावल्यांना जर रस्ता मोकळा करून देत नसेल तर शासनानं यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी माझी पण भूमिका आहे. आणि मी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आताच मी तहसीलदार श्री सुनीलजी सावंत यांच्याशी बोललो, इथं मंडल अधिकारी आलेले आहेत, इथं तलाठी सुद्धा आलेले आहेत. आम्ही या ठिकाणी जे आहे तर विनंती करतो मी शासनाला, आमच्या हे जे सैनिक आहे सर्व या ठिकाणी ऑल इंडिया सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसचे जे सर्व माजी सैनिक आहे त्यांच्या समेत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की अन्याय ज्या ठिकाणी होतोय आणि मग आपण गप्प बसून कसं चालणार, आपण याला वाचा फोडायला पाहिजे. आत्ताच आमचे गौतम गायकवाड जे सेक्रेटरी आहेत, आमचे अध्यक्ष देवकर आहेत, सोपान गाडे या ठिकाणी आहेत, ते पण आमचे सदस्य आहेत. या ठिकाणी आमचे नितीन भाऊ सुद्धा आलेले आहेत, हे जवान सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत. तर जवानांचं जर आपण जवानांवर जर सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियावर जर अन्याय होत असेल तर हे कदापिही कोणालाही सहन होणार नाही. आणि शासनाचं धोरण आहे, मग ते महसूल मंत्री श्रीमान बावनकुळे साहेब असतील, त्यांनाही माझी विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अशी विनंती आहे की आपल्याला जर देशाचा विकास करायचा असेल, शेतीचा विकास करायचा असेल तर आपण असे पाननमुक्तीमध्ये किंवा रस्ता मोकळा करून देण्यामध्ये पुढाकार घ्यावा. आत्ताच आमच्या गौतम गायकवाडनी सांगितले की प्रत्यक्ष स्पॉट या स्थळी येऊन त्यांनी बघावं आणि रस्ते मोकळे करून देऊन या जमिनीचा या शेताचा या विकास करावा. आणि जवानांना, जे जवान आपलं सर्वस्व सीमेवर अर्पण करतात त्या जवानांच्या कुटुंबियांना संरक्षण सुद्धा द्यावं. 5 दिवसापासून या 4 दिवसापासून या महिला उपोषण करतायत, अजूनही कोणी या ठिकाणी येऊ नये, हे खरोखर दुर्दैव आहे. हे जंगल आहे, या ठिकाणी उद्या परवा काही घटना घडू शकते. शासनाला माझी विनंती आहे, शासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, मग महसूलचे असतील, पोलीस खात्याचे असतील, या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी तात्काळ या स्थळी येऊन या महिलांची जी मागणी आहे की रस्ता हिंगोली, आमचा जो सावखेड गंगा ते हिंगोली जो रस्ता आहे, जो गाडी मार्ग आहे, तो मोकळा करून देऊन या दोन्ही गावांना जोडावं आणि आम्हाला शेतात जाण्यासाठी, आम्हाला शेताचं उत्पन्न काढण्यासाठी आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा, ही यांची मागणी आहे. यांच्या मागणीला आमचा सर्वांचा, मी समाज कार्यकर्ता म्हणून पाठिंबा देतोय, आमचे मिलिटरीचे जवान आहे यांचा सुद्धा पाठिंबा आहे. रस्ता आमच्या हक्काचा, लढा आमचा न्यायाचा, हक्काचा रस्ता आहे, कायद्याचा रस्ता आहे आणि त्याला जर एखादी व्यक्ती गिळंकृत करत असेल तर ही काही हुकुमशाही नाही, लोकशाही शासन प्रणाली आहे. या लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज मोठा असतो, लोकांच्या आवाजाला याच्यामध्ये महत्त्व असतं. म्हणून लोकांचा आवाज, जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे, त्याला न्याय मिळवून द्यावा, एवढीच मी या ठिकाणी शासनाला, प्रशासनाला आणि महसूल खात्याला विशेषतः विनंती करतो. पोलीस खात्याला सुद्धा विनंती करतो का पोलिसांनी सुद्धा इथे येऊन त्यांनी सुद्धा या भगिनींची भेट घेऊन त्यांना सुद्धा त्यांच्या मागण्या या शासनापर्यंत पोहोचायला पाहिजे. आमचे मंडल अधिकारी इथे आलेले आहेत, आमचे तलाठी इथे आलेले आहेत, त्यांनी सुद्धा या महिलांचा आवाज हा शासनापर्यंत पुरवून लवकरात लवकर हे उपोषण, ह्या महिला तेव्हाच उपोषण सोडतील. मी पुन्हा सांगतो, महिलांना तुम्ही तेव्हाच उपोषण सोडायचं जेव्हा तुम्हाला तहसीलदार साहेब, भूमिलेख अधिकारी किंवा जे कोणी येतील त्यांनी लेखी जर आश्वासन दिलं, लेखी दिलं तरच उपोषण सोडायचं. नसता आपण इथंच उपोषण करावं. आम्ही सुद्धा उद्या इथं उपोषणाला बसणार आहोत. मी या महिलांना ज्या कामासाठी, ज्या मार्गासाठी त्या या ठिकाणी लढा देत आहेत, महिला ही लढा देणारी आहे, समंजस आहे. जर दुसरं कोणी असतं तर आतापर्यंत काही पण या ठिकाणी झालं असतं. परंतु महिला सक्षमीकरणाकडे आमचा देश म्हणतोय की महिला सक्षमीकरण पाहिजे, महिला साक्षर व्हायला पाहिजे, महिला सशक्त व्हायला पाहिजे. आणि त्या महिलांची जर कोणी किंमत करत नसेल तर हे हा महिलांवर अन्याय आहे, हा लोकशाहीचा खूनच असा मी म्हणेल आहे. आणि या महिलांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे. आम्ही उद्या जर 2 दिवसामध्ये जर याचा निकाल नाही लागला तर आम्ही स्वतः इथं येऊन उपोषणाला बसणार आहोत. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. निश्चितपणे महिलांनो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
तुम्ही खंबीरपणे उपोषण तुमचं चालू आहे. आज आम्ही सहानुभूती म्हणून नाही आलो, तुमचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचावा. इथं सर्व हे या ठिकाणी जे आलेले आहेत प्रतिनिधी आपले समाज माध्यमाचे, त्यांच्या माध्यमातून हा आवाज शासनापर्यंत पोहोचावा अशी आमची विनंती आहे आणि शासनानं तात्काळ याची दखल घ्यावी. आम्हाला या महिलांचा जो लढा आहे त्या लढाईला आमचा पाठिंबा आहे. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे. रस्ता आमचा हक्काचा. रस्ता आमच्या हक्काचा, आमचा न्यायाचा. रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता आमच्या हक्काचा. नाही कोणाच्या बापाचा. उपोषण करते बोलते